Welcome everyone in the 7th video lecture of electrolytic conductivity. In this lecture we are going to learn about the Wheatstone bridge. So the main aim of Wheatstone bridge is the measurement of conductance. So for the measurement of conductance, Wheatstone bridge which we are going to use is generally used for the measurement of resistance, not for the conductance. But with the help of resistance measured by the Wheatstone bridge, we can easily calculate conductance because conductance is reciprocal of resistance. Now in this slide you can see here, conductance of solution can be determined by measuring the resistance on Wheatstone bridge because conductance is reciprocal of resistance. So now we will see the principle. Unknown resistance is opposed by known resistance until both are equal. म्हणजे अननोन आणि नॉन रेजिस्टन्स दोन्ही सेम होईपर्यंत जोपर्यंत ते दोघं सेम होत नाहीत नॉन आणि अननोन रेजिस्टन्स तोपर्यंत एकमेकाला अपोज केले जातात. सो दॅट इज द सिंपल प्रिन्सिपल ऑफ Wheatstone bridge. We will see in the next slide construction, how it is constructed. You can see in this slide the diagram for Wheatstone bridge and how it is constructed. So it consists of, you can see here, platinum wire AB of uniform thickness throughout its length. म्हणजे त्याची जी काही थिकनेस आहे ती युनिफॉर्म आहे, म्हणजे कुठे कमी जास्त कुठेही नाही, तर ती एकाच साईजची एकाच थिकनेसची वायर आहे ए बी. तुम्ही या ठिकाणी डायग्राम मध्ये बघू शकता, हा पॉइंट ए आहे आणि हा पॉइंट बी. तर या मीटर स्केल वरती ती वायर आपण स्टाउट केलेली आहे आणि याचे जे दोन पॉइंट्स आहेत ते AC generation source, that is the induction coil or oscillator is used for the generation of AC current. तर ते कनेक्ट केलेले आहे. तर अशा प्रकारचा हा पॉइंट ए आणि बी असेल ज्याच्यावरती ही प्लॅटिनमची वायर असेल. त्यानंतर इट इज अटॅच्ड ॲट each end of two stout brass strip. The bridge is connected to the oscillator or induction coil which act as a source of alternating current. जेच आता मी तुम्हाला सांगितलं तेच या ठिकाणी लिहिलेलं आहे. आता दुसरा जो पॉइंट आहे तो रेजिस्टन्स बॉक्स. RB इज अ रेजिस्टन्स बॉक्स. C इज द कंडक्टिव्हिटी सेल. तुम्ही या ठिकाणी बघू शकताय. सो दिस इज द C और कंडक्टिव्हिटी सेल. याच्यामध्ये तुम्हाला एनोड कॅथोड दिसतील, दोन इलेक्ट्रोड, प्लॅटिनाइज्ड इलेक्ट्रोड दिसतील. हा कंडक्टिव्हिटी सेल डीप केलेला आहे बीकर मध्ये आणि त्या ठिकाणी जे काही सोल्युशन वापरलेलं आहे ते टेस्ट सोल्युशन आहे. म्हणजे त्या सोल्युशनचा आपल्याला रेजिस्टन्स कॅल्क्युलेट करायचा आहे आणि रेजिस्टन्स वरून आपण नंतर कंडक्टन्स कॅल्क्युलेट करणार आहोत. परत काय कन्स्ट्रक्शन मध्ये सांगितलेलं आहे बघा, जो सेंटरचा पॉइंट आहे तो डिटेक्टरला कनेक्ट केलेला आहे. डिटेक्टर म्हणजे आपण त्या ठिकाणी गॅल्व्हनोमीटर यूज केलेला आहे. हा गॅल्व्हनोमीटर तुमच्या त्या सर्किट मध्ये करंट आहे की नाही हे डिटेक्ट करतो. सो दॅट डिटेक्टर इज यूज फॉर द डिटेक्शन ऑफ इलेक्ट्रिक करंट इन द सर्किट. सेकंड पॉइंट इज कनेक्टेड टू द sliding contact or jockey J. It is not indicated here but this point is J. So this is used for sliding contact. म्हणजे या पॉइंट ए पासून या तारेवरती तुम्हाला हा जे काही जॉकी असेल ते फिरवायचे. ही कुठेपर्यंत फिरवणार, जोपर्यंत गॅल्व्हनोमीटर मध्ये जे काही डिफ्लेक्शन आहे ते जोपर्यंत नल डिफ्लेक्शन होत नाही तोपर्यंत आपल्याला स्लाइडिंग कॉन्टॅक्ट करत राहायचं आहे. ज्या ठिकाणी स्लाइडिंग कॉन्टॅक्ट शून्य होईल, गॅल्व्हनोमीटर मध्ये या ठिकाणी डिटेक्टर मध्ये दाखवेल की डिफ्लेक्शन 0 आहे, त्यावेळेस नोन आणि अननोन रेजिस्टन्स हे समान होतील. त्या ठिकाणी आपल्याला थांबायचं आहे. सो दिस इज द सिंपल कन्स्ट्रक्शन ऑफ Wheatstone bridge. Now how it works, we will see what is the working of Wheatstone bridge. Initially conductivity cell is washed with the conductivity water. या डायग्राम मध्ये तुम्ही बघितलं की या ठिकाणी कंडक्टिव्हिटी सेल आहे, तर ह्याला पहिल्यांदा वॉशिंग द्यायचं आहे कंडक्टिव्हिटी वॉटरने. व्हॉट इज कंडक्टिव्हिटी वॉटर, तर तुम्ही बघितलेलं आहे सिंपल वॉटर, डिस्टिल वॉटर, कंडक्टिव्हिटी वॉटर. सिंपल वॉटर कंडक्टन्स इज मोर, देन डिस्टिल वॉटर कंडक्टन्स इज व्हेरी व्हेरी लेस and conductivity water whose conductance is always 0. So no electrolytes are present. तर डिस्टिल वॉटरच्या वरची जी स्टेप आहे त्याला डिस्टिल करून मोर डिस्टिलेशन आपण कंडक्टिव्हिटी वॉटर तयार करत असतो. तर ते वॉटरनं आपल्याला हा कंडक्टिव्हिटी सेल वॉश करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर दुसरं जे वॉशिंग द्यायचं आहे या कंडक्टिव्हिटी सेलला,
तर ते म्हणजे ज्या सोल्युशनचा आपल्याला कंडक्टन्स कॅल्क्युलेट करायचं आहे ते सोल्युशन याच्यामध्ये फिलअप करायचं आहे आपल्याला. त्यामुळे त्याला युनिफॉर्मिटी येण्यासाठी एकदा परत वॉशिंग द्यायचं आहे त्या टेस्ट सोल्युशनला आणि त्यानंतर मग आपल्याला त्याच्यामध्ये जे काही सोल्युशन आहे ते फिलअप करायचं आहे. देन the some known resistance is taken out from the resistance box. आता रेजिस्टन्स बॉक्स या डायग्राम मध्ये तुम्ही बघितलं की या ठिकाणी हा रेजिस्टन्स बॉक्स इंडिकेट केलेला आहे. याच्यामधनं काही आपल्याला माहित असलेला रेजिस्टन्स म्हणजे तो 20 ओहम असेल, 50 ओहम असेल, 100 ओहम असेल, तो इथून टेकन आउट करायचा आहे म्हणजेच विड्रॉ करायचा आहे. आता हे विड्रॉ केल्यानंतर ऑन completing the circuit गॅल्व्हनोमीटर shows deflection. कंसामध्ये लिहिलेलं आहे और बझिंग साऊंड इज प्रोड्युस्ड इन द हेडफोन. तुम्ही एकतर गॅल्व्हनोमीटर वापरा किंवा हेडफोन वापरा, दोन्हीचा उद्देश एकच आहे की त्या सर्किटमध्ये करंट आहे की नाही. आणि जेव्हा आपण त्यातनं रेजिस्टन्स विड्रॉ करतो त्यावेळेस मात्र त्या गॅल्व्हनोमीटरमध्ये डिफ्लेक्शन झालेलं आपल्याला दिसून येईल. आता ज्या वेळेस आपण स्लाइडिंग कॉन्टॅक्ट या AB वायरवरनं फिरवणार त्यावेळेस एक पॉइंट येईल की ज्या ठिकाणी हे डिफ्लेक्शन शून्य केलं जाईल. त्या पुढच्या पॉइंटमध्ये तुम्ही बघू शकताय. The sliding contact is then moved across the wire AB until galvanometer shows zero deflection. त्यालाच आपण null deflection असं सुद्धा म्हणतो. किंवा त्याला जे ऑर आहे हेडफोन, तर त्या हेडफोन मध्ये मिनिमम बझिंग साऊंड क्रिएट झाला पाहिजे. दोघांचा उद्देश एकच आहे. से द पॉइंट J इन फिगर. समजा या डायग्राम मध्ये या ठिकाणी गेल्यानंतर सपोज दिस इज अ पॉइंट, या ठिकाणी डिफ्लेक्शन 0 झालं किंवा नल झालं तर ए पासनं या पॉइंट पर्यंत म्हणजे J पर्यंत ते डिस्टन्स आपल्याला मोजायचं आहे, ती लेंथ AJ. आणि परत J पासनं B पर्यंत म्हणजे BJ किंवा JB हे अंतर सुद्धा आपल्याला मोजायचं आहे. सो इन दिस वे वी कॅन कॅल्क्युलेट और मेजर AJ and BJ. Then in next slide, now we will see what is the calculation. After working, we will see calculation. At the null point, the unknown resistance is exactly compensated by known resistance. If the wire is of uniform length, पुन्हा एकदा तो पॉइंट आपण इथं अंडरलाइन करतोय की ती जी वायर आहे ती युनिफॉर्मिटी असली पाहिजे, त्यामध्ये थिकनेस त्याचा सेम असला पाहिजे. Then under the condition of null point we can write resistance of solution in a cell, that is R, divided by resistance in the box, that is RB, that is equal to resistance of wire BJ upon resistance of wire AJ. म्हणजेच आपल्याला लिहिता येईल R upon RB is equal to length BJ upon length AJ. यावरून आपण R बरोबर काय सूत्र तयार होईल, RB हा गुणाकारात जाईल RB into BJ upon AJ. So in this way more number of readings should be taken for the calculation of resistance and then mean value, that is the R, and after getting R you can easily calculate conductance because conductance is reciprocal of resistance. So the last slide is of basic circuit diagram, that is the DC, direct current. Now you can see here the source is connected between the point A and B. So this one source, that is induction coil or oscillator which is connected between these 2 points. Again R1, R2, R3 are known resistance which should be withdrawn from the resistance box, and Rx is the unknown resistance that is related with the conductivity cell solution which we are going to test. And between 2 points, that is the point 2 and 4, a detector is connected. That detector is nothing but your galvanometer, and here a jockey is used for the sliding on wire AB. So R1, R2, R3 are known resistance, Rx is unknown resistance, D is detector, S is a source of current. Then under the balanced condition of the bridge, these resistances are related by following expression. See what is the expression? It is simple, R1 upon R2 that is equal to R3 by Rx, that is equal to Rx is equal to R2 into R3 divided by R1. So in this way unknown resistance of the test solution can be determined with the help of this formula, and after getting this resistance you can easily calculate the conductance of solution. So this is the construction working principle of the Wheatstone bridge. We can determine the conductance of any solutions with the help of conductivity cell. So the remaining part of this topic we will continue in the next video lecture. Thank you.